पण तिने देण्यास नकार दिला। दुसऱ्या दिवशी सुधीरने तिला शाळेत एकांतात बोलवले आणि स्पष्ट धमकी दिली की जर हप्ता भरण्यासाठी 500 रुपये दिले नाही तर मी त्या दिवशी जे काही केले त्याचा व्हिडिओ बनवला आहे, मी तुझी इज्जत उडवून देतो। हे ऐकून ती दंग राहिली। तिला इतके भय वाटले की घाम सुटला। जर सुधीरने तो व्हिडिओ चालू केला तर तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते। घाबरून तिने दुसऱ्या दिवशी सुधीरने सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ हटवण्याच्या नावावर त्याच्या खात्यात 500 रुपये हस्तांतरित केले। जसं सुधीरला कळलं की त्याच्या खात्यात 500 रुपये आले आणि मुलगी भीतीमुळे अडकून पडली आहे, त्याने संधीचा पूर्ण फायदा घेतला। वासनेने आंधळा झालेला सुधीर कांबळे थेट तिच्या घरी पोहोचला। तिथे त्याने तिला धमकावले आणि व्हिडिओची भीती दाखवून तिच्याशी गैरवर्तन केले। तिच्या घरचा जाणून त्याने तिला वारंवार धमकावले आणि तिच्याशी सतत छेडछाड केली। गेल्या 2 वर्षात त्याने तिला ब्लॅकमेल केले आणि या काळात 2दा मोठी रक्कमही घेतली। एकदा त्याने अनिताकडून 16,400 रुपये घेतले आणि दुसऱ्यांदा 43,000 रुपये। सुधीर रामभाऊ कांबळे प्राचार्य पदावर काम करत होते। शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात ते एक कलंक होते, पण जग त्याचे खरे चेहरे ओळखत नव्हते। अनिताच्या मागे फक्त तिचे वृद्ध वडील होते। अनिता तिच्या वडिलांना कोणत्याही प्रकारच्या वेदना देऊ इच्छित नव्हती। ती सर्व प्रकारचे अन्याय आणि त्रास सहन करत होती, पण सुधीर अनितावर सतत दबाव आणत होता आणि तो तिला शारीरिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारे त्रास देत होता। 15 दिवसांपूर्वी सुधीरने खूप वाईट वर्तन केले। त्यांनी केवळ तिच्याशी शारीरिकदृष्ट्या गैरवर्तन नाही केले, तर धमकावून तिच्या स्टेट बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी तिच्या चेकबुकमधील सही असलेले 6 रिकामे चेक देखील घेतले। अनिता या 6 चेकबद्दल विचार करून खूप घाबरली। तिला भीती वाटली की सुधीर या चेक वापरून तिला निर्धन करेल। ह्या भीतीमुळे ती झोपू शकत नव्हती, योग्यरित्या खाऊ शकत नव्हती आणि तिच्या कामावरही लक्ष केंद्रित करू शकत नव्हती। तिच्या आरोग्यावर परिणाम होताना पाहून तिच्या वडिलांना तिला जवळ बोलावले आणि विचारले, कामात काही समस्या आहे का? तुझे आरोग्य ठीक दिसत नाही। तिचे वडीलच होते जे तिच्याकडून सत्य जाणू इच्छित होते आणि तिचा आधार बनले। ती तिचे दुःख आणि तिची समस्या फक्त तिच्या वडिलांना सांगू शकली। वडिलांना त्रास देण्याची तिला भीती वाटत होती, पण आता प्रकरण गळ्यापर्यंत पोहोचले होते। कोणाशी तरी बोलून सल्ला घेणे आवश्यक झाले होते। अशा वेळी तिने तिच्या वडिलांना सर्व काही सांगितले। त्यांनी तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले। सुरुवातीला वडील थोडे आश्चर्यचकित झाले, पण जर ते निराश झाले तर तिची मानसिक स्थिती आणखी बिघडू शकते, म्हणून त्यांनी तिला संयम आणि धैर्य दिले। धैर्य गोळा करून ती तिच्या वडिलांसोबत जळगावपासून सुमारे 5 किलोमीटर दूर देवपूर पोलीस स्टेशनवर गेली। तिथे त्यांची पोलीस स्टेशन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी यांच्याशी भेट झाली आणि जे काही झाले ते सर्व सत्य सांगितले। जेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी यांना कळालं की त्याने केवळ विधवेबरोबर